कवठेमंकाळकर पावसाळा सुरू झालाय आणि त्याचसोबत सुरू झालेला आहे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यांचा मान्सून धमाका ऑफर। घरातील प्रत्येकांसाठी, प्रत्येक वयोगटासाठी, प्रत्येक बजेटसाठी एकाच छताखाली फॅशनची मेजबानी। लग्न सराई असो किंवा खास समारंभ, नजरा खिळवणाऱ्या कलांजली पैठणी, देखण्या रूपम साड्या, ट्रेंडी कुर्ती आणि आकर्षक सिगार फुल सेट आता जबरदस्त ऑफर मध्ये। थंडीची तयारी देखील आत्ताच करा। दर्जेदार डबल ब्लँकेट, मऊ गालिचे व घर सजवणाऱ्या होम प्रोडक्ट्स वरती देखील आहे खास सवलती। लहानग्यांसाठी आकर्षक, आरामदायी व स्टायलिश कपड्यांचा संग्रह, तोही कमाल किमतीत। खास पुरुष मंडळींसाठी स्टायलिश टी शर्ट्स, मेन्स जीन्स आणि अजून बरच काही। प्रत्येक खरेदीवरती मिळवा बचतीचा आनंद। यंदाचा मान्सून हा शॉपिंग शिवाय अपूर्ण आहे, म्हणून आजच भेट द्या श्री सिद्धनाथ टेक्सटाईल्स, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठेमंकाळ आणि घरी घेऊन जा स्टाईल, गुणवत्ता आणि जबरदस्त बचत। श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, घरातील प्रत्येकासाठी एकच फॅशन डेस्टिनेशन। कवठे महांकाळ पंचायत समितीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अभिनंदनाचा ठराव। सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयाचे 100 बेडमध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अभिनंदनाचा ठराव कवठे महांकाळ पंचायत समितीच्या मासिक बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला। कवठे महांकाळ तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर अजय भोसेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णालयाचे 100 बेडमध्ये श्रेणीवर्धन करण्याची लेखी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे केली होती। या मागणीची दखल घेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा प्रश्न मांडला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने लवकरच रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या निर्णयामुळे कवठे महांकाळ, जत, आटपाडी, सांगोला, तासगाव तसेच सीमावर्ती भागातील हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे। कवठे महांकाळ पंचायत समितीच्या मासिक बैठकीत पंचायत समिती सदस्य प्राध्यापक अर्जुन करपे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला। या ठरावाला पंचायत समिती सदस्या प्रभावती निकम यांनी अनुमोदन दिले। यावेळी पंचायत समितीच्या सभापती सिंधुताई पाटील, उपसभापती वामन कदम तसेच पंचायत समिती सदस्य दिलीप झुरे, रवी किरण घागरे, वैशाली माने, प्रियांका अर्जुन गेंड तसेच इतर सदस्यांनी टाळ्याच्या गजरात हा ठराव मंजूर केला। बैठकीत सर्व विभागांची खाते प्रमुख तसेच अधिकारी उपस्थित होते। तालुक्याच्या विकासासाठी पंचायत समितीने घेतलेल्या निर्णयाचे विविध स्तरातून स्वागत होत आहे। यावेळी पंचायत समिती सदस्य अर्जुन करपे यांनी दिलेली प्रतिक्रिया पुढे पाहूया। के मराठी न्यूजसाठी कवठे महांकाळ। नमस्कार, मी प्राध्यापक अर्जुन करपे, पंचायत समिती सदस्य कवठे महांकाळ। आपल्या सर्वांना मी सूचित करीतो की कालच पंचायत समितीच्या सभागृहामध्ये मासिक मीटिंग पार पडली आणि जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कवठे महांकाळ येथील जे उपजिल्हा रुग्णालय आहे, या उपजिल्हा रुग्णालयाचं 100 बेडचं श्रेणीवर्धन व्हावं यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे। तशा मागणीचं निवेदन दिलेलं आहे आणि हे श्रेणीवर्धनचं काम येत्या 2 महिन्यामध्ये पूर्ण होईल असं आपल्याला आमदार पडळकर यांनी सांगितलेलं आहे। तसं मुख्यमंत्री फडणवीस यांनीही शब्द तसा आमदार पडळकर साहेबांना दिलेला आहे। आणि मग अशा कवठे महांकाळच्या जे बाह्य रुग्ण असतील, अंतरुग्ण असतील, यांची गैरसोय होते, ही गैरसोय लक्षात घेऊन आमदार पडळकरांच्या कानावरती तालुक्यातील काही लोकांनी, संघटनांनी हा प्रश्न कानावर घातला आणि त्या प्रश्नाची तात्काळ दखल घेत त्यांनी पाठपुरावा सुरू केला मुख्यमंत्र्यांच्याकडे। आणि मग अशा या कर्तव्यदक्ष आमदारांचं एक मित्र म्हणून, इथं राजकीय पक्षाचे जोडे मी बाजूला ठेवून सांगतो, मी महायुतीत आहे, तरीही एक माझा मित्र एक विकासाचं मोठं काम करतोय आणि या दुष्काळी भागातलं जे कवठे महांकाळ तालुका आहे, या उपजिल्हा रुग्णालयामध्ये जत असेल, सांगोला असेल, तासगाव असेल किंवा शेजारचे कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावर्ती भागातील काही रुग्ण असतील, मोठी गर्दी असते आणि या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी याचं श्रेणीवर्धन होणं आवश्यक होतं आणि त्याचा विडा आमदार पडळकरांनी उचललेला आहे। मग या माझ्या मित्राला
अभिनंदन करणं मित्राचं खूप गरजेचं होतं. म्हणून काल जी कवटेमंकाळ पंचायत समितीच्या सभागृहामध्ये मासिक सभा पार पडली, या सभेमध्ये आमदार पडळकर साहेब यांच्या अभिनंदनाचा ठराव आम्ही पारित करून घेतला आणि त्यांना या अभिनंदनामार्फत ते काम करण्यासाठी ऊर्जा मिळू दे यासाठी हा ठराव होता. असंच जत बरोबर कवटेमंकाळ तालुक्यावरही आमदार पडळकर यांचं लक्ष राहावं आणि जिथं जिथं सर्वांगीण विकासाच्या मुद्दे आहेत त्या सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावरती आमदार पडळकर यांनी कवटेमंकाळ तालुक्यात लक्ष द्यावं, यासाठी त्यांना ऊर्जा मिळण्यासाठी अभिनंदनाचा ठराव आहे. तमाम कवटेमंकाळ तालुक्याच्या वतीनं आणि पंचायत समिती सभागृहाच्या वतीनं हा आम्ही ठराव घेतला आणि पडळकर साहेबांना काम करण्याची ऊर्जा मिळो यासाठी हा ठराव होता. त्यानंतर बांधवांनो, दुसरा मुद्दा आहे की आपल्या तालुक्यामध्ये जिल्हा आणि सत्र न्यायालय मंजूर आहे आणि या न्यायालयाची इमारत नाही आणि इमारत व्हावी त्वरित यासाठी वकील संघटना आपल्या तालुक्याची पाठपुरावा करीत आहे, आंदोलन करीत आहे. त्यामुळं या मागणीला तसेच हे न्यायालय आपल्या इथं व्हावं आणि वकील संघटनेचं जे आंदोलन आहे ते न्याय आहे, त्यांच्या या भूमिकेला पंचायत समिती सभागृह यांच्या वतीने मी सूचना केली की वकील संघटनेला आपण त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला पाहिजे असं सुचवलं आणि तसा ठरावही पारित करून घेतला. म्हणजे जो वकील संघटनेचा प्रश्न आहे तो किंबहुना वकील संघटनेनं जरी आंदोलन केलं असलं तरी तालुक्या दृष्टीनं ती न्याय्य मागणी आहे. म्हणून तालुक्याच्या हिताच्या दृष्टीनं आम्ही या वकील संघटनेस पंचायत समितीच्या सभागृहाच्या वतीने पाठिंबा दिला, तसा ठराव केला. असंच या तालुक्याच्या ज्या ज्यावेळी सर्वांगीण विकासाचा प्रश्न येईल त्यावेळी राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून मी स्वतः पंचायत सदस्य मर्यादेच्या पलीकडे जिथपर्यंत मला झेप घेता येईल तिथपर्यंत मी झेप घेईन आणि तालुक्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध असेल एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. जय हिंद. खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटेमंकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटेमंकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवटेमंकाळ.